नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज कॉफीमध्ये जी असामी आलेली आहे ती देखील तितकीच खास आहे. खरं तर त्यांचा कामाचा जो झपाटा आहे तो अनेक वर्ष अनेकांनी पाहिलाय. माध्यमकर्मी म्हणून मी देखील पाहिलंय. मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये किंवा नेमणुकांमध्ये त्यांची विधान परिषदेच्या आमदारपदी निवड झालेली आहे. तुम्ही ओळखलंच असेल, आपल्यासोबत सुनील कर्जतकर आहेत. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रामध्ये आणि कॉफीमध्ये. नमस्कार सुनीलजी, तुमच्याबद्दल जसं मी मगाशी म्हटलं, मला असं वाटतं की इतका प्रदीर्घ काळ आपण संघटनेचं काम केलेलं आहे. साधारण 46 वर्ष आपण पक्षाचं काम करताय आणि 29 वर्ष आपण संघटन मंत्री म्हणून काम करताय. म्हणजे हे एक मोठं तप आहे आणि एका मोठ्या तपानंतर विधान परिषदेच्या पायऱ्या जेव्हा तुम्ही पहिल्यांदा चढलात, काय कर्जतकरची भावना होत्या मनात? मुळात असं आहे की मलाही आता लक्षात आलं की आपण 46 वर्ष काम केलं म्हणून. कारण जेव्हा कामाला सुरुवात केली त्यावेळेस एका विशिष्ट ध्येयाने कामाला सुरुवात केली आणि त्यावेळेस सत्ता काय, ग्रामपंचायतही मेंबर नव्हते आमचे. त्यामुळे त्यावेळेस असं काही होईल मिळेल असं वाटण्याचा काळच नव्हता. तो एक ध्येय आणि त्या ध्येयासाठी संघटनेचं काम एवढंच मनामध्ये होतं. त्यामुळे आत्ता ह्या टप्प्यात माझ्या 68 वय आत्ता पूर्ण झालेलं आहे आणि मला पक्षाने एवढेच विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि निवडूनही आलो. त्यामुळे इतके वर्ष काम करत असताना असं काही होईल, असं काही मिळेल किंवा ह्याच्यासाठी काम करणं असं काहीच नव्हतं आणि असं वाटतही नव्हतं. खरं आहे, पण एका प्रदीर्घ तपानंतर पक्षानं याची दखल घेतली आणि संघटनेमधल्या अशाही व्यक्तींना संधी मिळू शकते की ज्यांनी कशाची अपेक्षा न बाळगता काम केलेलं आहे. हा एक मोठा संदेश ह्या निमित्तानं नक्कीच गेलाय. कर्जतकरजी, कसं बघता याकडे तुम्ही? पक्षाबाहेरचे आणि पक्षातले ह्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे ह्या विषयाकडं. पक्षाने ह्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा निर्णय केला हे आनंदाचं आहेच आहे. पण पक्ष जो प्रत्येक वेळेस निर्णय करतो तो त्या वेळेस तो योग्यच असतो. त्या वेळेसच्या सिच्युएशनवर पक्ष निर्णय करत असतो. त्यामुळे पक्षाने इतके वर्ष केला नाही आणि आत्ता केला असं काही त्यातलं वेगळेपण असं मला वाटत नाही. कारण पक्ष हा नेहमी त्या वेळेसच्या सिच्युएशनवर निर्णय करतो. आणि माझा विश्वास आहे की पक्ष हा आपला पक्ष वाढण्यासाठीच हा निर्णय करत असतो. त्यामुळे पक्षाने ह्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली. खरं तर तुम्ही अनेकांची तिकीटं फिक्स केली होतीत. ज्यावेळी तुमचं तिकीट फिक्स होत आहे किंवा यावेळी तुम्हाला संधी दिली जाते, ह्याची कुणकुण लागली होती का किंवा कसं कळलं तुम्हाला? तुम्ही म्हणताय ते खरं आहे. अनेकांना तिकीटं देण्यात, म्हणजे मी पार्लमेंटरी बोर्डचा सदस्य होतो, संघटन मंत्री म्हणून अनेकांचे टॅलेंट हेरून त्यांना तिकीट मिळेल असं, त्यांना उमेदवारी मिळावी, ते सभागृहात जावेत, अशा अनेकांसाठी काम केलेलं ही गोष्ट खरी आहे. पण ह्यावेळेस मला अजिबात कुणकुण लागली नाही. लागू दिली नाही तुम्हाला? लागू दिली नाही, लागली नाही, म्हणजे तो एक वेगळाच किस्सा आहे. बरं. मी इच्छा व्यक्त केली होती ह्यावेळेस, हे मात्र खरं आहे. बरं. पण इच्छा व्यक्त केली म्हणजे आमचे 2-3 वरिष्ठ आहेत त्यांच्यापाशी बोललो होतो, त्याच्या व्यतिरिक्त काही असं बोललो नव्हतो. 28 तारखेला मी पुण्याला गेलो होतो. इथून पुण्याला माझा एक घरगुती कार्यक्रम होता, तो केल्यानंतर माझी बहीण पुण्यात राहते, तिच्या घरी गेलो. आता ते पेपरमध्ये नावं वगैरे यायचे, टी व्हीवर नाव वगैरे. ती मला म्हटली, तुझं नावच येत नाही रे कशात, काही तिकीट मिळेल का नाही. पेपरच्या यादीत नाव नाही, टी व्ही संभाव्याच्या यादीत नाव नाही. आता ही मंडळी बातम्यांवर ह्याच्यावर आधारित राजकारणाचं कल बघतात, त्यांना बाकी काहीच माहीत नसतं. म्हटलं बघू काय होतं, मला काही अजून खात्री नाही देता येत. असं तिच्याशी बोललो, खाली उतरलो. रात्रीचे 8:40 झाले होते. मला फोन आला की तुम्हाला तिकीट दिलं आहे म्हणून.
वा वा. आणि मी त्यांना म्हणलं, खरंच म्हणतं का? म्हणलं, थांबा. 5 सेकंदात मला आमची दिल्लीहून यादी येते, आमच्या हेडक्वार्टरवरून, ऑल इंडिया BJP कडून ज्यांना तिकीटं दिली त्यांची यादी येते. ती यादीच त्यांनी मला पाठवली व्हॉट्सअपवर. वा. त्यात पहिलंच नाव माझं होतं. खरं. म्हणजे मला धक्का शब्द नाही वापरतात, धक्का म्हणजे एकदमच वेगळा अर्थ होतो. आनंद तर झालाच, आणि काय म्हणतात त्याला ते काही सुचेना, म्हणजे ज्या आनंदात सुचेना अशा अर्थाने हे झालं. मग थोड्या वेळाने प्रदेशाध्यक्षांचा फोन आला, मुख्यमंत्र्यांचा फोन आला. मग मला आमचे जे निवडणुकीची तयारी करतात त्यांचा फोन आला, किंवा तुम्हाला ही 10 कागदपत्र तयार करावं लागतील. आज 28 तारीख संपली, उद्या 29 आहे, आणि परवा दिवशी दुपारी 30 तारखेला दुपारी शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा. तारंबळ उडालेली. जाणून नाही, माझ्याजवळ एकही कागद नव्हता. मग ती लिस्ट त्यांनी पाठवली. मग मी माझ्या भाचा आहे, तो CA आहे, त्याला बोलवलं, त्याला दाखवलं. तो म्हणला, त्यातली जी मी करू शकतो ती सगळी कागदपत्र उद्या करतो, तुम्हाला एक वकील लागेल. म्हणून मी आमच्या नेत्या मंत्री माधुरीताई मिसाळ म्हटलं, तर पुण्यातच आहे, त्यांना फोन केला. म्हणलं, माधुरीताई असं आहे, तिकीट जाहीर. हो म्हणे, मी तुम्हाला फोन करतच होते अभिनंदनाचा, मला वकील लागेल. त्यांनी वकील दिला. आणि रात्री काहीच उपयोग नव्हता. सकाळी 9:30-10ला आम्ही सुरुवात केली. बँकांमधली खाती, तिथं असलेली शिल्लक, कर्ज आहे का, गोल्ड लोन आहे का, सोनं किती आहे, सगळं केल्यावर म्हणलं की पोलीस कमिशनरचं सर्टिफिकेट लागेल तुम्हाला, तुमच्यावर कुठला गुन्हा नाही. अजून काही कागदपत्र जी होती, आणि मुंबईतून मॉनिटर करत होते दर तासाला की हे कागदपत्र झालं तर आम्हाला पाठवा. मग ते ओके करून ते पाठवायचे. असं मला रात्री 11:15 शेवटचा कागद झाला मला. आणि रात्री 11:45 वाजता मी नोटरी केली. ओ बर. आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 तारखेला पहाटे 5 वाजता पुण्याहून निघालो. इथे आलो, आमच्या कार्यालयात ते वकील वगैरे बसले होते, त्यांना सगळं स्क्रुटिनी केली. विधान भवनात बोलवलं होतं, 11:30-11:15 गेलो. मग मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत फॉर्म भरला. हे सगळं थक्क करणार आहे नाही. पण त्या बहिणीला सांगितलं की नाही जिने हट्ट केलेला? नाही, हट्ट म्हणजे तिला वाटायचं काय आहे की नाव नाही तुझं, तू काय सांगतो. इतकी वर्ष संघटनेत टीव्हीवर नाव येत नाही, इच्छुकांची नावं दुसरीच आहेत. दिल्लीला यादी गेली, ती नावं अगं म्हणलं ते पत्रकारांनी त्यांच्या सोर्समधून काढलेली असेल, माझं नसेल नाव. मी असं कसं म्हणू शकतो की पत्रकारांना माहित नाही. म्हणजे एकाही पत्रकारांनी माझं नाव कुठल्याही संभाव्य यादीत सुद्धा दाखवलेलं नव्हतं. खरंय 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 खरंय. पूर्ण आनंदाचं वातावरण तर होतंच, पण अशा पद्धतीने म्हणजे अजिबात तयारी नसणं. खरं मला शेवटी असं वाटायला लागलं की तिकीट दिलंय पक्षाने, कागदपत्र नाही जमा झाले, ह्याच्या कारणामुळे तिकीट रद्द होऊ शकतं. अजून एक राहिलं माझं, मी शेतकरी, माझी जमीन आहे. बर. आता गावी जाऊन 7/12 काढायचा तर प्रश्न आहे, पण आमच्या सरकारने ऑनलाईनची व्यवस्था केली, त्यामुळे मला ऑनलाईनवर माझा 7/12 उतारा लगेच मिळाला. तो कंपल्सरी लावायला, नाही तर गावी जावं लागलं असतं, कोणाला तरी पाठवावं लागलं असतं तिकडून यायला. म्हणजे असं तो एक फायदा झाला मला. कारण तुमची सगळी इस्टेट काय म्हणतात त्याला, मुव्हेबल इमूव्हेबल प्रॉपर्टी सगळ्याचं हे लागतं त्याच्यात, त्याच्यामुळे तोही मिळाला. तेही माझं मोठं हे झालं. खरं तर जामखेड सारख्या तालुक्यातून, एका छोट्या गावातून तुम्ही आलात आणि आता थेट तुमचा जो प्रवास आहे तो विधान भवनापर्यंत पोहोचलेला आहे. खरं तर राजकारणामध्ये घराणेशाही असते किंवा प्रस्थापितांचं मोठं वर्चस्व असतं, मात्र हे सगळं नसताना
एक फार मोठा काळ पक्ष आणि संघटनेमध्ये काढल्यानंतर तुम्हाला ही एक नवीन जबाबदारी मिळालेली आहे. तर ह्या टप्प्याकडे तुम्ही कसं पाहता? जे ध्येयाने काम करणाऱ्या संघटनेत काम करतात, ध्येयाने काम करणारे असतात, त्यांच्या मनात हा प्रश्न कधी येत नाही. म्हणजे मी ज्यावेळेस राजकारणात सुरुवात केली, त्याच्यानंतर मी 80-81ला सुरुवात केली. मी 85ला पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक लढवली. मी पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलो. पॅनल तयार केलं भाजपचं. नगर जिल्ह्यासारख्या शुगर लॉबीच्या जिल्ह्यात जिथं भाजप औषधालाही नव्हता, खरं. तिथे मी पहिल्यांदा आम्ही 6 निवडून आलो. दुसऱ्यांदा आमची बॉडी आली निवडून. वा. आणि आमच्या विरुद्ध कोण होतं? तर नगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते पवार, बाबासाहेब पवार म्हणून. त्यांचं पॅनल पाडून मी पॅनल आणलं होतं. मी तिथून सुरुवात केली. त्यामुळे ग्रासरूटला काम करणारं म्हणजे मला ग्रामपंचायतीपासून अनुभव आहे. खरं. त्याच्यामुळे हा प्रवास बाहेरच्यांना वाटतं की किती अवघड आहे, पण मला तो जाणवला नाही, कधीच जाणवलं नाही. खरं. तुम्ही अनेक दशकं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं देखील काम करताय. एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून इतकी वर्ष तुम्ही तुमचं काम होत राहिलं. संघ संस्कारांनी तुमच्यामध्ये असे काय बदल घडवले असं तुम्हाला वाटतं? मी एक संघाचा स्वयंसेवक आहे. संघामध्ये राष्ट्रभक्ती ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि व्यक्ती महत्त्वाची नाही, समाज महत्त्वाचा, राष्ट्र महत्त्वाचं. ते ज्या वयात बिंबवलं गेलं त्यामुळे मानसिकताही तशीच झाली. कुठली गोष्ट आपल्यापेक्षाही राष्ट्राच्या हिताची काय आहे, पक्षाच्या हिताची काय आहे, समाजाच्या हिताची काय आहे, हा बघण्याचा दृष्टिकोन संघाच्या विचारामुळे मला आला. पण एक तळागाळातला कार्यकर्ता ते विधान परिषदेचा आमदार, हा जो टप्पा गाठत असताना अडथळे देखील नक्कीच आले असतील. कोणते असे ऑब्स्टॅकल्स होते, अडथळे होते की ज्याच्यामुळे तुम्हाला शिकायला देखील मिळालं? अडथळे बांधण्यावर आहे. जेव्हा तुम्हाला प्रगती करायची असते, प्रगती म्हणजे संघटनेत वरच्या पदावर जाणं ही सुद्धा प्रगतीच आहे. कारण पदावर जाणं म्हणजे जबाबदारी वाढणं. आणि मग ती जबाबदारी वाढली तर जबाबदारी पेलण्याची तुम्हाला तो आवाका आला पाहिजे. आवाका असा रात्रीतून येत नाही. म्हणजे माझा विश्वास नाही रात्रीतून आवाका येण्याला. त्यामुळे तुम्हाला अनेकांकडून शिकावं लागतं. पहिलं तुमची विद्यार्थ्याचीच भूमिका राहिली पाहिजे. रोज नवीन नवीन गोष्टी, कारण राजकारण एवढं प्रवाही आहे. ह्या प्रवाहाबरोबर राहणं, कधीकधी प्रवाहाच्या पुढे जाऊन विचार करणं, हे करायला दृष्टी लागते. आणि ती दृष्टी यायला तुमची वैचारिक बैठक चांगली लागते. वैचारिक बैठकीबरोबर तुम्ही ज्यांच्याबरोबर काम करतात ती क्वालिटीचं नेतृत्व, माझ्या नशिबाने मला त्या काळामध्ये फार उत्तुंग नेतृत्वाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यामुळे अनेक गोष्टी शिकत गेलो. नेत्याचं वागणं काय, बोलणं काय, चालणं काय, मांडणं काय, समाजाप्रती त्याची भूमिका काय, ती काही असं बोटाला धरून शिकवत नसतं, आपण शिकून घ्यायचं असतं. आणि अशा उत्तुंग नेतृत्वाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. विशेषतः प्रमोदजी असतील, पण गोपीनाथराव मुंडेंबरोबर मी सगळ्यात जास्त काम केलं. आणि मुंडे साहेबांसारखा मास लीडरबरोबर काम करणं, जो समाजाशी 24 तास जोडलेला आहे, आलेल्या प्रत्येक माणसाला हिअरिंग देणं, ही सगळ्यात मोठी गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी. त्यांना भेटायला राज्यभरातून लोक यायचे. आणि किती उशीर झाला तरी मी पाहिलेलं आहे की शेवटी 2-2:30 वाजता रात्रीसुद्धा शेवटच्या माणसाला भेटणार. त्याला किती वेळ बसावं लागलं तरी चालेल, पण भेटल्याशिवाय जाणार नाही. हा जो विश्वास समोरच्याला, सामान्य गोर गरीब ज्यातला कुणी नाही अशा माणसाला विश्वास देणं, ही त्या नेतृत्वाची सगळ्यात मोठी कसोटी आहे. आणि ती मी गोपीनाथराव मुंडेंबरोबर पाहिली. एकेकाळी तुम्ही ST बसने प्रवास केलात आणि पक्षाचं काम केलं. त्या संघर्षांच्या दिवसांबद्दल जाणून घ्यायला आवडेल. आमचं गाव जे आहे ते गावाला जोडून 10-12 वाड्या आहेत. वाड्या म्हणजे छोटे वस्त्या आहेत. त्या सगळ्या वस्त्या आणि गाव मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे.
बर. तर ती ग्रुप ग्रामपंचायत म्हणजे ह्या गावांना जावंच लागायचं, कारण तिथं निवडणूक लढवायची, तिथले लोकांचे प्रश्न. त्या गावाला जायला रस्ते नव्हते, नदी आडवी, ओढा आहे, असा अरुंद रोड आहे, बरोबर. पायवाट आहे, पायी जायचो, सायकलवरही जायचो. पण त्या पूर्ण वाड्या जोपर्यंत कव्हर करत नाही, गाव कव्हर करत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत जिंकता येत नाही, अशी तिथून सुरुवात झाली. आणि मग दुसरं जेव्हा माझ्याकडे जिल्ह्याची जबाबदारी आली, नगर जिल्ह्याची, म्हणजे आत्ताचा अहिल्यानगर जिल्हा, तर मग पूर्ण जिल्ह्यात फिरायचं तर एस टीनेच फिरायचो. त्यावेळेस पक्षाजवळ गाडी काय, आमच्या म्हणजे तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, आमचे प्राध्यापक ना.स. फरांदे हे विधान परिषदेचे आमदार होते आणि पहिल्यांदा प्रदेशाध्यक्ष झाले. बर. त्यांना प्रदेशाने म्हणजे महाराष्ट्र प्रदेश BJPने पैसे गोळा करून त्यावेळेस कार दिली होती. त्यांना प्रदेशाध्यक्षाला गाडी होती, आमच्या गाडीचा काही संबंधच नाही. आम्हाला एस टीच्या तिकिटाला पैसे मिळणं हेच फार मोठी गोष्ट होती. आणि असं कधी वाटलं नाही की आपण एस टीत जातोय वगैरे, काही नाही. आम्हाला मोठेपणा वाटायचा, आपण काम करायला चाललोय, आणि मनाला धारणा पक्की होती आपण चांगल्या कामासाठी जातोय. त्यामुळे ह्या गावाहून त्या गावाला जाणं, तिथं उतरल्यावर तिथला कार्यकर्ता न्यायला यायचा, मग कार्यकर्त्याच्या घरी जायचं. काही त्यावेळेस काही ऑफिस नाही, काही व्यवस्था नाही, मग ते कार्यकर्त्याच्याच घरी जेवायचं. तिथेच 4-5 जण गोळा करायचे. काही गावं अशी होती की जिथं पार्टीच नव्हती, चहा सुद्धा कोण पाजणार असा मोठा प्रश्न होता. आणि पार्टीचं नाव घेतलं की ही कोणती पार्टी आहे, आम्ही नावच ऐकलेलं नाही, अशी पण गावं होती. होय, त्या काळामध्ये ना. कुठला पक्ष आणलाय तू, आम्हाला फक्त काँग्रेस माहिती. खरं. आणि मग नगर जिल्ह्यात मोठ्या नेत्यांची नावं माहिती काँग्रेसच्या. आम्हाला विखे पाटील माहितीत, आम्हाला गडाख माहिती, आम्हाला काळे माहिती, आम्हाला कोले माहिती, आम्हाला थोरात माहिती, आम्हाला पिचड माहिती, आम्हाला पाचपुते माहिती, नागवडे माहिती. तुम्ही कोण, आमच्याजवळ काय भांडवल होतं. खरं. त्यामुळे आम्ही बिन चेहऱ्याचे फिरत होतो त्यावेळेस. नाही, खरं. आणि त्या इतक्या संघर्षाच्या काळामध्ये पक्षाला जिवंत ठेवणं, त्या काळामध्ये नंतर सत्तेत आला, त्यानंतर सगळे इकडून तिकडून उड्या मारून आले. आता तर तुमच्याकडे जागाच नाहीये, इतकी गर्दी भाजपमध्ये झालेली आहे. पण मुंड्यांचा विषय तुम्ही काढलात, तर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतच्या काही आठवणी नक्की आम्हाला ऐकायला आवडेल. आणि खास करून असा एखादा किस्सा की ज्याच्यामुळे तुमच्या राजकीय किंवा सामाजिक जीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला, किंवा तो गेम चेंजर अनुभव ठरला असा. मुंडे साहेबांचा सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे 92-93ला जेव्हा बॉम्ब ब्लास्ट झाले मुंबईत, आणि त्यावेळेस पूर्ण दहशतीचं वातावरण होतं, आणि पक्षही काही फार मोठा होता असं नाही. आणि मुंडे साहेब नुकतेच विरोधी पक्षनेते झाले होते. छगन भुजबळांनी शिवसेना सोडली होती, त्यामुळे त्यांच्याबरोबर 12 आमदार गेले. आणि आमची शिवसेनेची युती होती, आणि 12 आमदार गेल्यामुळे शिवसेनेची संख्या कमी झाली होती. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते, नागपूरला अधिवेशन होतं, आणि मग संख्या जास्त म्हणून मुंडे साहेब विरोधी पक्षनेते झाले. आणि विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांनी शरद पवार साहेबांच्यावर मोठं आक्षेप घेतला त्यावेळेस. आणि त्यांनी एक मोठी थीम मांडली की राजकारणातलं गुन्हेगारीकरण करणारे शरद पवारांचं सरकार आहे. आणि त्यावेळेस पप्पू कलानीपासून सगळे शर्मा बंधू विमान, तुम्हाला त्यावेळेस माहीत, त्या बरीच जुनी गोष्ट आहे 92-93ची. मग याची जागृती करायची म्हणले, आपल्याला समाज खालपर्यंत गेलं पाहिजे ना. आणि मग त्यांनी संघर्ष यात्रा काढली, शिवनेरी टू शिवतीर्थ. शिवनेरी म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते जुन्नरचा शिवनेरी किल्ला, आणि समारोप केला इथे शिवाजी पार्क. तर माझ्या जीवनामध्ये त्या संघर्ष यात्रेची आखणी करणं, आणि त्याची स्पॉट काढणं, कुठल्या गावाला गेली पाहिजे. मग ते स्पॉट काढणं म्हणजे
ते काही तिथलं पॉलिटिकल, जॉग्राफिकल, सोशल खरं. सगळंच बघावं लागेल आणि त्या काळात रिस्पॉन्स मिळाला पाहिजे परत. बरोबर. ही आखणीच किती महत्वाची असते. म्हणजे मला असं वाटतं की कागदावरची ही जी आखणी असते ना, तीच तुमचा हाफ तुमचा जीत तिथं डिक्लेअर करते. कारण जशी मांडणी असते त्यानुसार म्हणतो ना, जर आपण गेलो तर यश हे आपण कुठल्या रस्त्याने जातो हे महत्वाचं. बरं, ती काही आखणी मी एकट्याने नाही केलेली. मलाही 3-4 सिनियर नेते होते, पण त्यातले स्पॉट काढणं, पॉलिटिकल स्पॉट काढणं, कारण ते सरकारच्या विरुद्ध वातावरण तयार करायचं होतं. आणि मुंबई बॉम्ब ब्लास्ट एवढा धक्का देणारी गोष्ट होती महाराष्ट्राच्या समाज जीवनाला. नक्कीच. समोरच्या पक्षाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यासाठी खालपर्यंत, म्हणजे आम्ही तालुका लेवलपर्यंत गेलो. त्यावेळेस आमची पार्टी किती लहान होती. आमचे माझ्या माहितीप्रमाणे 30-35 आमदार सुद्धा नसतील, 25-30च्या वर. तर असे स्पॉट म्हणजे त्याच्यामध्ये राजकीय असतील. मग आता समजा अक्कलकोट सारखं ठिकाण आहे की जे स्वामी समर्थांचं स्पॉट आहे. स्वामींचा आशीर्वाद मिळाला, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुळजाभवानीचं दर्शन, दृष्टांचं संहार करेल तुळजाभवानीची तलवार, असं ते हे करत सामाजिक, राजकीय, पौराणिक, ऐतिहासिक असं ते करत अशा पद्धतीने महाराष्ट्राचं एक फार मोठं राजकीय उत्थान झालं. आणि पहिलं बिगर काँग्रेसचं सरकार शिवसेना आणि भाजपचं त्यावेळेस आलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजनजी, मनोहर जोशी आणि गोपीनाथराव मुंडे असं ते कॉम्बिनेशन होऊन प्रत्यक्षामध्ये सरकार आलं. हा जो झंझावात आहे ग्रामीण भागापर्यंत नेण्याचा, ही अशी यात्रा सुरू करणं हे जे त्यांच्या डोक्यात आलं. आणि स्पॉट बघा, शिवनेरी, शिवाजी महाराजांचा स्वराज्य, बरोबर, आणि शिवाजी पार्क. शिवाजी पार्कला राजकीय इतिहास आहे, तिथल्या सभेला महत्व आहे. खरं. तुम्ही सभा कुठेही लाखाची करा, पण शिवाजी पार्कवरची सभा ही शिवाजी पार्कवरची सभा, स्थान महात्म्य आहे त्याचं. खरं. त्यामुळे तो एक माझ्या आयुष्यात मोठी संधी मला त्या काळात मिळाली. काळ बदललाय, पक्षही बदललाय, पक्षाचं स्वरूप बदललेलं आहे. आणि आता राजकारण सुद्धा बदललंय. म्हणजे राजकीय स्वरूप सुद्धा बदललेलं आहे, रिक्वायरमेंट्स बदललेले आहेत, लोकांचे चॉईसेस बदललेले आहेत, प्रेफरन्सेस बदलले आहेत. आणि त्यामुळे आता तर जेनझी पण आलेले आहेत, त्यांच्याही डिमांड्स आहेत. तर असं बहुआयामी असं राजकारण झालेलं आहे. राजकारणांना म्हणजे मला ना असं बऱ्याचदा असं वाटतं की आजकालचं राजकारण जे ते सोपं नाहीये. कारण आजकालच्या राजकारण्यांना फार पुढचा विचार करावा लागतो की आपण घेतलेला एखादा निर्णय जो आहे तो सर्वसमावेशक कसा असेल, प्रत्येक एज ग्रुपला तो कसा ऍप्लिकेबल आणि आपलासा वाटेल, इतका विचार करून. बरं, आत्ता काय झालंय की सोशल मीडिया असल्यामुळे सगळे लोक म्हणजे अगदी फिंगर टिप्सवर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात. त्यामुळे वाचन म्हणजे वाढलेलं आहे किंवा एखाद्या गोष्टींबद्दल पटकन इन्स्टंट इन्फॉर्मेशन मिळते. त्यामुळे आपण जे केलेलं आहे ते किती ऍप्लिकेबल आहे इतका सगळा विचार हा राजकारण्यांना करावा लागतो. त्यामुळे राजकीय आयुष्य हे आता तितकंसं सोपं नाही राहिलंय असं म्हणणं मला असं वाटतं संयुक्तिक होऊ शकतं. कारण आता आयाम बदललेले आहेत. तर आजकालच्या बदलत्या या राजकीय वातावरणामध्ये पक्ष संघटना ही मजबूत ठेवण्यासाठी म्हणून जुन्या आणि नव्या अशा कार्यकर्त्यांची सांगड घालताना किती ते म्हणजे किती जोखमीचं असतं किंवा त्याच्यामध्ये सुद्धा किती दमछाक होते वाटतं तुम्हाला? चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आम्ही जेव्हा काम करायला लागलो होतो, पक्ष लहान होता, मीडियाही नव्हता. मीडिया नव्हता म्हणजे आत्ताच ज्या पद्धतीचं तुम्ही वर्णन केलं त्या पद्धतीचा मीडियाही नव्हता. म्हणजे व्हॉट्सअपपासून ते यूट्यूबवरपर्यंत, इव्हन टी व्ही पण नव्हते सुरुवातीला. बरोबर, अगदी बरोबर. आणि त्या काळामध्ये शांततेचा काळ होता. मुंबईत एखादी गोष्ट झाली किंवा कुठं काही झाली तर पेपरमध्ये येईल त्याच वेळेस कळायची. आणि पेपर सुद्धा त्यांच्या प्रेफरन्सनी ते द्यायचे.
त्यामुळे तो काळ शांततेचा होता. दुसरी गोष्ट, एका अर्थाने एक पक्षीय सत्ता पण होती. आम्ही एकदम निग्लिजिबल पार्टी होतो त्या काळात. विरोधी पक्ष फार असे मायक्रोस्कोप ह्याच्यात बघावेत असे होते. त्यामुळे काँग्रेस ही एक बलशाली पार्टी होती. त्यामुळे एक स्थिरता म्हणतात राजकारणातली, त्यातली होती. ग्लोबलायझेशन झालं 95-96च्या नंतर. देशामधलं सगळं, राज्यात आणि केंद्रात सगळं वातावरण बदलत गेलं. आता त्यावेळेस कार्यकर्त्याला एकच काम असायचं. आम्ही सांगितलं एक काम करा तर 3 महिने तेच काम करायचे. आता मल्टीटास्किंग आलंय. खरं खरं. त्यावेळेस कार्यकर्ता हा घरचं काम पार्टीचं काम करत होता, कारण त्याला 24 तास काम नव्हतं पार्टीचं. आता कार्यकर्त्याला 24 तास पार्टीचं काम आहे. तुम्हाला राजकीय पक्षाचं काम करायचं असेल ना, आता तुम्हाला फुल टाईमच काम करावं लागायचं. बरोबर. काय आता लागते. बरोबर. कारण तुम्ही म्हणलं तसं बहुआयामी आहे आणि अनप्रिडिक्टेबल पॉलिटिक्सकडे आता गेलो आपण. अगदी अगदी अगदी. त्यावेळेस ठोकताळे होते की असं झालं तर असं होईल, असं झालं तर असं होईल. म्हणजे गणितात जसं रायडर थेरम सोडवतो, तर आता तसं काहीच नाही. असं एक सूत्र राहिलेलं नाही की ह्या सूत्राप्रमाणे आता असंच घडेल. बरोबर. आणि राजकारणातली जनरेशन बदलत गेली, गरजाही बदलत गेल्या, राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलत गेला. स्वातंत्र्यानंतरची पिढी ही राजकारणातली स्वराज्यानंतर सुराज्यासाठी होती, सुराज्यानंतर स्थिरतेसाठी होती, स्थिरतेनंतर आत्ता जे ग्लोबलायझेशन झालं आणि त्यातून जी इकॉनॉमिक काय म्हणता येईल त्याला, भूक वाढली, ती अयोग्य नाही आहे. मग त्याच्या मागे धावणारी जी पिढी आहे तिचे प्रश्न वेगळे आहेत. बरोबर म्हटलात. नंतरच्या काळात अर्बनायझेशन मोठ्या प्रमाणात झालं. आज महाराष्ट्रात 47-48% पुढे अर्बनायझेशन आहे. बरोबर. अर्बनायझेशनचे प्रॉब्लेम वेगळे आहेत, ग्रामीण भागातले प्रश्न वेगळे आहेत. बरोबर. त्यामुळे कार्यकर्ता हा अलर्ट असावा लागतो, कॉशियस असावा लागतो आणि तो कंटिन्युअस त्या प्रोसेसमध्ये असावा लागतो. आता राजकारण हे पार्ट टाइम काम राहिलं नाही. एक काळ असा होता, मी नेते बघितलेले आहेत, दिवसभर दुकान चालवायचं, व्यापार करायचा, रात्री 8:30ला दुकान बंद करायचं, 9ला जेवायचं, 9:30ला चौकात आल्यानंतर ते करतील त्याला राजकारण म्हणायचे. असं मी माझ्या डोळ्याने बघितलं. आणि आत्ता रात्री 2 वाजता सुद्धा काही घडू शकतं, तुम्हाला अलर्ट राहावं लागतं. जनताही बरोबर अलर्ट झाली, कॉशियस झाली, पब्लिक सेन्स वाढलाय, लोकांचे ॲस्पिरेशन्स वाढलेले आहेत आणि राजकारणातली जनरेशन पण बदलत गेली. त्यामुळे आताची जनरेशन जी आहे बरोबर ती एनर्जिक आहे, बहुआयामी आहे, डिमांडिंग पण आहे. बरोबर आहे, तुम्ही म्हणता तशीच आहे. पण राजकारण हे अनप्रिडिक्टेबल, निसर्ड आणि कुठल्याही क्षणी काही होऊ शकेल अशा दिशेला गेलेलं आहे. खरं. इतके बदल घडले. ध्येयासाठी काम करणारा जो वर्ग होता त्याच्या गरजा कमी होत्या. जेव्हा तुमच्या गरजा वाढतात आणि गरजा वाढल्या की त्या परिपूर्ण करण्यासाठी जे जे करावं लागतं त्यातून सगळे अनिष्ट असे प्रश्न निर्माण होतात. बऱ्याच दिवसानंतर खरं तर जसं मी म्हटलं की कर्जतकरांना मी स्वतः पक्षाच्या बैठकांमध्ये पाहिलेलं आहे किंवा पक्ष कार्यालयामध्ये अनेकदा पाहिलंय, पण त्यांना असं इतकं मनसोक्त गप्पा मारताना आज पहिल्यांदा पाहते, त्याचा मला खरंच मनस्वी आनंद आहे. कारण पक्ष कार्यालयामध्ये केवळ कार्यालयीन कामकाज या पलीकडे मला असं वाटतं की कार्यालयीन कामकाज किंवा जे ध्येय आहे की आजचं जे काही, आणि मला असं वाटतं जे काही त्यांचं स्केड्युलिंग असायचं, आज इतके प्रश्न मार्गी लावायचे आहेत, इतक्या बैठका घ्यायच्या आहेत, इतक्या समुदायांना संबोधित करायचंय, अमुक त्यांच्या म्होरक्यांना भेटायचंय, हे करायचंय, या पलीकडे कर्जतकरांनी कधी ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, असं कधी मला असं करताना तुम्ही इतक्या वर्षात जाणवत दिसला नाहीत. म्हणजे हे तुमचं खरंच एक USP आहे तुमचा, की अगदी दिलेलं काम आहे ते अगदी चोखपणे करावं, निरंतर करावं. पण आजही म्हणजे तुम्ही ज्यावेळी पक्ष कार्यालयात यायचा तेव्हा
पत्रकार असतील किंवा जी काही मंडळी असतील ती अगदी अदबीनं तुमच्याकडे पाहायची, कारण कर्जतकर आहेत म्हणजे, आणि एक सुटकेचा निश्वास, हा आता हे आलेत म्हटल्यावर ते सगळं करणार, ते बोलणार नाहीत पण ते करून दाखवणार. त्यामुळे आज बऱ्याच दिवसानंतर कर्जतकर बोलतात आणि आता पक्षाने त्यांना बोलतं करण्यासाठीच विधान परिषदेमध्ये पाठवलेलं आहे. तर परिषदेमध्ये आता कर्जतकर कुठले विषय मांडणार याकडे देखील आमचं लक्ष आहे. काय तुमच्या डोक्यामध्ये आहे की बाबा आता जी संधी मिळालेली आहे त्याच्या माध्यमातून कुठल्या प्रश्नांना मार्ग किंवा त्याच्यामध्ये हातभार लागेल तुमचा, असं तुम्हाला वाटतं? माझे 29 वर्ष संघटन मंत्री म्हणून गेलेत. आणि संघटन मंत्री हा पक्षाची संघटना वाढवणारा असं जसं असतं तसं संघटनेतल्या कार्यकर्त्यांचा बौद्धिक विकास, त्याला सामाजिक दृष्टी आणि त्याचं व्यक्तिमत्व विकास असंही त्याच्या डोक्यात संघटन मंत्र्याचं असतं. राजकीय जितकं असतं तितकं हे असतं. योगायोगाने मला महाराष्ट्रात, मी उत्तर महाराष्ट्र म्हणजे नाशिकमध्ये बरीच वर्ष काम केलं, त्याच्यानंतर सोलापूरमध्ये काम केलं, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात काम केलं, त्याच्यानंतर अर्धा महाराष्ट्र मी बघत होतो, मुंबई, ठाणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र. आणि आत्ता शेवटच्या टप्प्यात मुंबई मी पूर्ण संघटन म्हणून बघितलं. हे सांगण्याचं कारण असं की आता विधान परिषदेत जेव्हा गेलो तेव्हा मी ह्या इतक्या बाहेर वेगवेगळ्या भागामध्ये काम केलेलं आहे पक्षाचं. आणि संघटन मंत्र्याला काय असतं, सगळ्यात मोठा तर प्रवास असतो. हो, मी महिन्यातले 22 दिवस प्रवास करायचो कम्प्लीट. म्हणजे माझ्याकडे जेव्हा अर्धा महाराष्ट्र होता त्यावेळेस मी इथून निघालं की पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर मार्गे सावंतवाडीला उतरून सिंधुदुर्ग करून रत्नागिरी चिपळूण करून पुन्हा कोयनानगर, पुणे असं करून परत मुंबईला, असं एक 8 दिवसाचा असा प्रवास करायचो. हा प्रवास म्हणजे नुसता प्रवास नसायचा. ह्या प्रवासामध्ये तिथली सामाजिक परिस्थिती, तिथला शेतकरी, शेतमजूर, तिथला कष्टकरी, समाजातली वेगवेगळी माणसं, ह्या सगळ्यांशी संपर्क आणि त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे अनेक भागातले अनेक विषय आहेत. मुळात मी शेतकरी आहे. मी जसा पक्षाचा कार्यकर्ता तसं मुळात शेतकरी आहे. मला सांगायला आवडेल की आमच्या तालुक्यामध्ये, हा ड्राय तालुका आहे, आमच्या तालुक्यामध्ये द्राक्षाचं पीक मी पहिल्यांदा आणलं. बर, वा. आणि शेकडो म्हणता येईल अशा शेतकऱ्यांना द्राक्षाची लागण करायला लावली. द्राक्षाचं पीक सगळ्यात अवघड असतं, व्हेरी सेन्सिटिव्ह. हवामान जर बदललं तर त्याच्यावर परिणाम होतो. पण त्याचा आंबट गोडपणा हा सुद्धा हवामानावर अवलंबून असतो, व्हरायटीवर अवलंबून असतो. सगळ्यात सेन्सिटिव्ह. आणि त्याला काय आहे, त्याला तुमची परंपरागत शेती नाही चालत. बरं, त्याला एक वैज्ञानिक साक्षरता असा शब्द आहे त्याला, म्हणजे त्याला सायन्सचं नॉलेज असतं. आता ते आम्हाला शेतकऱ्यांना आडणं असण्याचं काही कारण नव्हतं, म्हणून मी ते दाभोळकर म्हणून ह्या विषयातले तज्ज्ञ होते. आता हे दाभोळकर हे झाले ना अंधश्रद्धावाले, त्यांचे भाऊ होते. बर, ते कोल्हापूरला राहायचे आणि ते प्रयोग परिवार म्हणून एक चालवायचे. डेडिकेटेड हे होते. ते काही द्राक्ष बागायतदार नव्हते, पण ते ह्या विषयातले अभ्यासक होते, संशोधक होते, ह्या विषयातले मास्टर होते. मी त्यांचे सेमिनार अरेंज करायचो शेतकऱ्यांसाठी. बरं, मग ते शेतकऱ्यांना त्यातलं सायंटिफिक सांगायचे की मग आज आभाळ आलंय, आभाळ आलंय म्हणजे काय होतं, मग त्याला कोणतं औषध मारलं पाहिजे, ह्युमिडिटी आहे काय केलं पाहिजे, थंडी वाढली आहे मग कोणता रोग येतो, असं त्याला सायंटिफिक त्यांनी शिक्षण दिलं. आणि त्या ह्याच्यातून तिथे पूर्ण द्राक्ष बागाचं आर्थिक गणित बदललं आमच्या 10-12 गावातलं. वा. इन्कम सोर्स वाढला. म्हणजे 1 एकर द्राक्षामध्ये चांगला शेतकरी 50-60 हजार रुपये प्रॉफिट मिळू शकतो, असं पीक आहे ते. सेन्सिटिव्ह, पण त्याच्यात गोडी लागली, त्यामुळे इन्कम वाढलं लोकांचं. त्यामुळे लेबरला पूर्वी 100 रुपये देतात, 200 रुपये देण्याची ऐपत निर्माण झाली. वा.
महिला, अडाणी महिला कामाला येतात, त्यांच्या रोजगारात वाढ वाढली. त्यांना कष्टापेक्षा स्किलफुल काम करण्याचं त्यात स्किल लागतं, तर ते त्यांना आलं. त्यातून इन्कम वाढलं आमच्या भागाचं. त्यामुळे राजकीय पक्षाचं काम करणं म्हणजे नुसतं पक्ष वाढवणं, संख्या वाढवणं, सदस्य निवडून आणणं असं नाही. आपण ज्या भागात राहतो त्या भागाची ग्रोथ करणं, वा. इकॉनॉमिक ग्रोथ असेल, त्याची काय म्हणता येईल, तुमच्या क्वालिटी वाढली पाहिजे. अशा सर्व दृष्टीने मी त्या भागामध्ये प्रयत्न केले. मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा वाढल्या आणि त्याचा मोठा फायदा आमच्या भागाला झाला. मी अजून एक गोष्ट तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. तो असा एक काळ होता की ज्यावेळेस ऊस आणि साखर कारखान्याचं प्रमाण व्यस्त होतं. बरोबर. त्यामुळे शासनाने निर्णय घेतला की झोन तुम्हाला कंपल्सरी अमुक एका कारखान्यालाच ऊस द्यावा लागेल असा एक कायदा काढला. बर. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं की आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना नुकसान व्हायला लागलं. म्हणजे आता आजच्या ह्याच्यातला विषय नाही, पण महाराष्ट्रात साधारणतः साखरेची जी उतारा असतो त्याच्यावर त्याचा रेट ठरतो आणि उतारा हा त्या रिजनवर मिळतो, त्या सॉईलवर मिळतो. म्हणजे सांगली, कोल्हापूर, सातारा असेल तर त्याचा 12 उतारा 12च्या पुढे असतो. पुणे, नगर, नाशिक असेल तर त्याचा 10चा असतो. मराठवाड्याचा असला तर 8चा असतो. मग त्याचा रेट म्हणजे उतारा म्हणजे काय, तर त्या ऊसापासून मिळणारी साखर जी आहे त्याचं प्रपोर्शन काढतात की ह्याच्यातून 8% हे आहे, ह्याचं 10%, ह्याचं 12%. तर आम्हाला आम्ही 10-11% रिकव्हरी असणारा असून आम्हाला 8% वाल्याला ऊस द्यायचं, म्हणजे 8%चं पेमेंट घ्यायचं. ह्याच्या विरोधात पहिलं राज्यातलं आंदोलन मी केलं. बर. तालुक्याची ऊस उत्पादक कृती समिती केली. डायरेक्टर ऑफ शुगर जे तर श्रीनिवास पाटील खासदार होते कराडचे, साताऱ्याचे, त्यावेळेस डायरेक्टर ऑफ शुगर होते, त्यांच्या दारात उपोषणाला बसलो होतो. तो कायदा त्यावेळेस उपोषणाने रद्द नाही झाला. 95ला जे आमचं सरकार आलं मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडेंचं, त्यावेळेस तो कायदा रद्द झाला आणि झोनबंदी रद्द झाली. माझ्या दृष्टीने राजकीय पक्षाचं काम हे झापडबंद काम नाही. समाजात उघडं डोळ्यांनी जे जे काही दिसतं त्याच्या चांगल्यासाठी आणि चांगल्याच्या विरुद्ध होत असेल तर त्या अत्याचार आणि अन्यायाच्या विरुद्ध उभं राहणं हे मला वाटतं जिवंत कार्यकर्त्याचं लक्षण आहे. इतक्या आणि नक्कीच मला असं वाटतं पक्षाला याची जाणीव आहे. त्यामुळे असा माणूस त्यांनी यावेळी दिलाय की जो आतापर्यंतचा जो संघर्ष होता तो आता थेट विधिमंडळामध्ये हा, तुमचं तर प्रश्नापेक्षा आलोच मी मांडू माझं शकेल. तर बाकीच्याच गोष्टी सांग. मी ते सांगण्याचं कारण असं होतं की सभागृहामध्ये आता ह्या सगळ्या मी पाहिलेल्या, अनुभवलेल्या आणि काही गोष्टी भोगलेल्या ह्याचं प्रतिबिंब माझ्या कामकाजात दिसावं. साधारणतः महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा विषय आहे तो शेतीला पाणी आहे, बाजारभाव आहे. त्यात बाजारभावात काही मी माझ्यासारखं करू शकत नाही, पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जी जलजीवनची मोठी योजना आणली, ती पाण्याची जी, अशा योजनांमुळे जो दुष्काळी भाग होता तिथं बऱ्याच प्रमाणात शेती इरिगेटेड झाली आणि तो इन्कम वाढायला सुरुवात झाली. असे शेतीतले जे वेगवेगळे विषय आहेत, ग्रामीण भागातले आहेत, त्या विषयांमध्ये थोडा रस घेऊन, कारण कर्जमुक्ती निव्वळ कर्जमुक्तीने शेतकरी वर येणार नाही. त्याला जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, त्याला मार्केटिंग लागतं, त्याला ट्रान्सपोर्टेशन लागतं, त्याला रस्ते चांगले लागतात, त्याला यंत्रणा लागते. हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर सरकार तयार करतंय. ते सरकारच्या योजना खालपर्यंत जातील अशा पद्धतीने विधान परिषदेमध्ये त्या संदर्भातला पाठपुरावा आणि त्याच्यासाठी जिथे होत नाही त्यासाठी झगडणं हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. मुंबईसारख्या शहरात अनेक वर्ष काम करत असल्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे हा जो काय म्हणता येईल मेट्रो सिटीज आहेत आजच्या,
त्याचे मोठे बरेच विषय आहेत, त्या विषयामध्ये पाठपुरावा करणं. कारण ह्या आमच्या सरकारने अनेक योजना केल्या. आज मुंबईतली ट्रान्सपोर्टेशनची सगळ्यात मोठी अडचणीचं मेट्रो असेल, लोकल असेल, ह्यात आमूलाग्र बदल केले. ह्यातही अजून जे काही शहरी प्रश्न आहेत, ह्या प्रश्नांचा सुद्धा पाठपुरावा करणं मला वाटतं माझ्या प्रायोरिटीची विषय आहे. माझं असं म्हणणं आहे की साधारणतः क्रांती हा तरुणच करत असतो आणि त्या त्या काळातला तरुण Correct. म्हणजे तत्कालीन तरुण हा जो असतो तो क्रांती करत असतो. मग ती ब्रिटिशांच्या विरोधात केलेली असे ना का, किंवा त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील आणीबाणीच्या विरोधात आणीबाणीच्या विरोधात मी तो विषय राहिला. बर आणीबाणीच्या वेळेस मी कॉलेजला ऍडमिशन घेतली होती पुण्याला. BMCCच्या हॉस्टेलला राहत होतो. मी आणीबाणीच्या विरुद्ध सत्याग्रह केला. मी जेलमध्ये होतो. माझं वय 17 होतं. बर माझं वय 17 होतं. कोर्टापुढे उभं केलं. खरं तर मी मायनर होतो, मला सोडायला पाहिजे होतं, पण कोर्टाने नाही सोडलं. का? प्रो गव्हर्नमेंट. मला 135 दिवसाची शिक्षा झाली आणि त्या जेलमध्ये मला अनेक मोठ्या नेत्यांचा सहवास मिळाला. म्हणजे सर्वपक्षीय. भाजप होते त्यावेळेस, जनता पक्ष होता, म्हणजे आमचे कुमार सप्तर्षी. आता माझे कुमार सप्तर्षी मी एकाच भागातले, माझ्यापेक्षा वयाने मोठे, आमची विचारसरणी वेगळी. गप्रप्रधान असतील, ते विरोधी पक्ष नेते होते, ते जेलमध्ये. सदानंद वर्दे म्हणून समाजवादी होते, ते जेलमध्ये होते. अशा आमचे आयडिओलॉजीतले लोक होते. पूजनीय बाळासाहेब देवरस काही दिवस तिथे होते. तर हे सगळं तुम्ही जे म्हणलात ते तरुण असताना, तरुण मन असं असतं की ते अन्याय आणि अत्याचाराच्या विरुद्ध शांत बसू शकत नाही, आणि जो बसतो तो तरुण नसतो. खरं खरं. त्यामुळे आणीबाणीच्या विरुद्ध वातावरण झालं ते खरं गुजरातमध्ये एका हॉस्टेलमध्ये झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध झालेल्या आंदोलनातून निर्माण झालेलं आंदोलन आहे ते खरं. एवढीशी ठिणगी ती देशभरामध्ये जयप्रकाश नारायणांनी त्यावेळेस हे केली. इंदिरा गांधींनी ज्या पद्धतीने हुकुमशाही वगैरे आणली ते. पण तुमचं तरुण हा तरुणच असतो. तुम्ही 70च्या दशकामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम सुरू केलेलं होतं. 75 ते 80. 75 ते 80. हा, तर म्हणजे उत्तरार्धामध्ये 70च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये. त्यानंतर सक्रिय राजकारणामध्ये आलात. पण मग तो झेनझी किंवा म्हणजे त्या काळातला झेनझी आणि या काळातला झेनझी कसं पाहता? बघा, त्या काळातला झेनझी कल्चर आंदोलन करायचं. आत्ताचा झेनझी जो आहे तो मनाने निर्मळ आहे. त्यालाही काहीतरी चांगलं व्हावं असं वाटतं. त्याच्या अभिव्यक्तीबद्दल काही असू शकतं, पण त्याच्या ह्याच्याबद्दल शंका घेता येणार नाही. उद्देशाबद्दल शंका घेता येऊ शकत नाही. बरोबर. त्यांचा रस्ता चुकीचा आहे किंवा त्यांना हाताळणारे चुकीचे असू शकतात, पण त्यांच्या हेतूबद्दल त्यांना हाताळणाऱ्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे, पण त्यांच्या हेतूबद्दल नाही. आता कसं आहे की ते वय असं आहे की कोण हाताळतं त्याच्यावर आहे. खरं. तुम्ही ज्या वयात, लहान वयात तुम्ही संघात गेलात तर RSS वाले होतात, तुम्ही सेवा दलात गेलात तर सेवा दलवाले होतात. ते वयच असं असतं की ते माणसाला बंड करणारं, थोडी सुद्धा गोष्ट आपल्या मनाच्या विरुद्ध सहन करता येणं. ह्याचा अर्थ त्यांना देश आपलं हे ह्याच्याबद्दल काही नाही असं म्हणताच येणार नाही. हँडलिंग कोण करतं ह्याच्यावर मोठी गोष्ट आहे. आणि कसं आहे ना, आपण हाही गोष्टीचा विचार केला पाहिजे की जसे सण बदलतात, म्हणजे दशकं बदलतात, त्यानुसार आणि अनेक गोष्टी आता अवेलेबल आहे. म्हणजे पूर्वी एक टीव्ही होता किंवा शेजाऱ्यांच्या घरी एक फोन, कॉलनीमध्ये एक टेलिफोन असायचा. त्याच्यानंतर जी प्रगती झाली की आता घरामध्ये 4-5 फोन असतात, की जुना फोन, एक्स्ट्रा फोन, नवीन फोन, डबल फोन. सो आपण खूप प्रगती केलेली आहे सगळ्याच गोष्टीनं आणि वैचारिक प्रगती होते.
अनेक देशांमध्ये कशा पद्धतीच्या संस्कृती आहेत यांचं देखील कुठे ना कुठेतरी अनुकरण किंवा आदान प्रदान हे होतच असतं. या सगळ्याचा परिणाम जो असतो तो आंदोलनं किंवा त्यांच्या आत्ताच्या जेनझी यांच्यावर होणं हे क्रमप्राप्त आहे. अगदी त्यामुळे ते रिफ्लेक्शन दिसणं हे स्वाभाविक आहे अगदी. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण तुम्हाला आता तुमच्याकडे येते तर तुम्हाला भाजपचे सायलेंट रणनीतिकार असं म्हटलं जातं. पण पडद्यामागची गणितं जुळवताना तुमची एक स्ट्रॅटर्जी असते. तर ही कशी जुळवून आणता? मला पहिल्यापासून मतदारसंघाचं ॲनालिसिस करायची पहिल्यापासून सवय आहे. हम्म. आणि पुन्हा एकदा मुंडे साहेबांचंच नाव घेतो. साहेबांमुळे ती दृष्टी आली हम्म. की एखादा मतदारसंघ, त्यात मतदारसंघातलं कॅल्क्युलेशन, त्यातलं कास्ट कॉम्बिनेशन असतं, सोशल इक्वेशन असतात, आर्थिक परिस्थिती असती, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असतं आणि प्रत्येक एरियाचा स्वतःचा असा एक गुणधर्म असतो. हम्म. एक पश्चिम महाराष्ट्राचा वेगळा आहे, मराठवाड्याचा वेगळा आहे, विदर्भाचा वेगळा आहे, बरोबर. मुंबई, ठाणे, कोकण ह्याचा वेगळा आहे. ह्या प्रत्येक हा काय थोडा ह्युमन सायकोलॉजीचा पण विषय आहे, त्या भागातल्या हम्म. ओरिएंटेशनचा विषय आहे. ह्या सगळ्याची मला पहिल्यापासून आवड असल्यामुळे मतदारसंघातली आत्ताची सिच्युएशन, एस्टॅब्लिश लिडरशिपमधले प्लस गुण कोणते, हम्म. त्यांना मायनस ठरू शकतात आणि पब्लिकला क्लिक होऊ शकतात, अशा गोष्टी कोणत्या, असं मला पहिल्यापासून सवय. अशी महाराष्ट्रातल्या जवळजवळ 70-80% मतदारसंघातलं माझ्या डोक्यात फिट असं आहे. गणित असतं. बर. म्हणजे मुंबई महापालिकेत सुद्धा मी 17ची निवडणूक आणि आत्ताची निवडणूक दोन्ही निवडणूक, 17च्या निवडणुकीत तर मी आशिष शेलार अध्यक्ष आणि मी संघटन मंत्री असे होतो. त्यामुळे मुंबईतले 227 वार्ड. मुंबई म्हणजे मुंबई सगळी सारखी नाही आहे ना. खरं. कुलाबा वेगळं आहे, कल्चर वेगळं आहे. शिवडी, वडाळा, भायखळा ह्याचं कल्चर वेगळं आहे. नक्की. पार्ल्यात गेलं तर कल्चर वेगळं आहे. कुर्ला वेगळं आहे, विक्रोळी वेगळी आहे, मुलुंडचं वेगळं, बोरिवली वेगळी आहे. मुंबईमध्ये सुद्धा अनेक गोष्टी आहेत. प्रत्येकाचे एक कल्चर आहे. हम्म. कल्चर असली तर त्याला हिंदी सोच म्हणतात. प्रत्येकाची आपल्या एरियाची सोच वेगळी आहे, तिथल्या मतदारांची सोच वेगळी आहे, खरं. त्याचे रिक्वायरमेंट वेगळे आहेत, तो क्लास वेगळा आहे. बांद्रा पालीहिलवाल्यांना जे पाहिजे ते मानखुर्दवाल्याला नाही, त्याची गरज वेगळी आहे. असा सगळ्या ह्याचा तौलनिक ज्याला म्हणतात असं एक गणित डोक्यामध्ये तयार करणं, किंवा तो माझं पॅशन आहे म्हणा, काय म्हणा तुम्ही त्याला. त्यामुळे मला ते आवडीने आणि मी फार ह्यानी करतो ते. माझ्यावर जबाबदारी असो नसो, माझ्या डोक्यात ते असतं, चालूच असतं. खरंय. आणि ह्याचा सगळ्याचा फलसफा जो आपण बघतो की भाजप कसं काय निवडणुका जिंकतं, तर त्याच्या मागचं हे गणित असतं आणि त्या गणिताच्या मागे खूप रिसर्च असतो आणि अनेक वर्षांचा रिसर्च असतो. चॉईसेस कशा बदलल्या जातात, कुठल्या 10 वर्षापूर्वीची चॉईस आता कशा पद्धतीनं ट्रेंड बदलतोय. मला असं वाटतं की जसं मी म्हटलं की आता राजकारणाचं काम हे सोपं राहिलेलं नाहीये. तर ट्रेंड सेट पण करायचं आहे, म्हणजे ट्रेंड सेटर पण व्हायचं आहे आणि ट्रेंडचा अभ्यासही करायचा आहे. अशा अनेक गोष्टी सांभाळत राजकारण करायचं आहे. त्यामुळे आता राजकारणी म्हणून कसं वाटतंय तुम्हाला, म्हणजे आता की हा जो आता रोल बदललेला आहे, या बदलत्या रोलकडे कसं बघता? इलेक्टोरल पॉलिटिक्स मधला राजकारणी आहे, तुम्ही राजकारणात होतातच, मात्र बरोबर. आता इलेक्टोरल पॉलिटिक्स मधला हा जो, म्हणजे हे खूप म्हणजे म्हणतो ना 360 डिग्रीमध्ये पाहत आपलं राजकारण पुढे घेऊन जाणं आणि समाजाला पुढे घेऊन जाणं, असं हे सगळ्या तारेवरची कसरत आहे. तर ह्या कसरतीकडे म्हणजे कसं पाहता? तुम्हाला असं म्हणायचं की संघटनेतून आता लोकप्रतिनिधीच्या अगदी दृष्टिकोन, त्या भूमिकेत तुम्ही एका आलेले शब्दात आहात. म्हणजे दृष्टिकोन. अगदी असं आहे, आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले माननीय देवेंद्रजी फडणवीस ह्यांचा मी सगळा चढता आलेख पाहिलेला आहे. ते 2013ला अध्यक्ष झाले त्यावेळेस मी महाराष्ट्राचा सहसंघटन मंत्री होतो. माझ्याकडे अर्धा महाराष्ट्र होता. त्यावेळेस ते अध्यक्ष म्हणून मी त्यांना बघितलं
अध्यक्षानंतर मुख्यमंत्री झालेले पाहिले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट केली, राज्याची डेव्हलपमेंट, आणि असं करत असताना मल्टीटास्किंगमध्ये केली आणि त्यांनी करणं का मला वैशिष्ट्याचं वाटतं की ते त्याच्या अगोदर कधी मंत्री नव्हते, एकदम मुख्यमंत्री झाले. आणि महाराष्ट्र हे देशातलं सगळ्यात प्रगतिशील जसं आहे तसं सामाजिकदृष्ट्या सगळ्यात जागरूक राज्य ज्याला म्हणतात बरोबर ते आहे, डेव्हलप राज्य आहे. आणि इथलं पब्लिक हे प्रगल्भ पब्लिक आहे, खरं. हे हवेवरचं पब्लिक नाही. आणि अनेकांना वाटलं की देवेंद्रजी काय फार एक्सपिरियन्स नाही, आपण असं अशा स्टाईलमधली विरोधी पक्षातली काही मंडळी होती, पण त्यांनी सगळं अचीव केलं. नुसतं हे नाही, जे अर्बन असेल, रुरल असेल, सेमी अर्बन असेल, आदिवासी असेल, असं सगळ्या विभागाचा विकास आणि एक अँगल, आणि सतत काय म्हणता येईल त्याला, कष्ट करत राहणं, नवीन नवीन योजना आणणे, व्हिजनरी असणं. आत्ताचं राजकारण हे निव्वळ घोटीव पद्धतीचं राजकारण नाही आहे, ह्याला व्हिजनरी लिडरशिप लागते, मेहनती लागते, सामाजिक भानही असावं लागतं, आणि जुनं आणि नवं अशा सगळ्यांचा संगम करून आपल्या राज्याला पुढे नेणारी लिडरशिप जेव्हा आम्ही बघतो त्यावेळेस मला वाटतं की मी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर त्यांच्या एक दशांश जरी मला काम करता आलं नाही, मला दृष्टी आली, तेवढी एकदा दृष्टी आली तर काम करता येईल. पहिला हा अँगल आला पाहिजे, आणि अँगल येण्यासाठी नुसती सत्ता असून चालत नाही, प्रशासन कळलं पाहिजे ना. शेवटी सरकार प्रशासन चालवतं, आणि ज्याला प्रशासन चालवता येतं, जे मुख्यमंत्री यशस्वी झाले ते उत्तम प्रशासक होते. खरं. तुम्ही कोणाची नावं घ्या, आता मुख्यमंत्री हे उत्तम प्रशासक आहेत. व्हिजन आहे, मेहनतीची तयारी आहे, वय त्यांच्या बाजूने आहे, आणि आव्हानांना सामोरं जाण्याची तयारी लागते. ह्या सगळ्या गुणांचं बघून त्या सभागृहामध्ये आपण काय करणं अपेक्षित आहे, त्यामुळे ह्या सरकारला आपला फायदा होईल. सरकारचा फायदा न महत्त्वाचा नाही, जनतेला फायदा झाला पाहिजे. शेवटी सरकार जनतेसाठी असतं, आणि जनतेच्या ज्या काय म्हणतात आकांक्षा, भावना असतात, त्यांच्या ज्या इच्छा असतात, ते पूर्ण करण्यासाठी जे करावं लागतं ते करण्याची दृष्टी, ती येणं आणि तसं काम करणं, मला वाटतं लोकप्रतिनिधी म्हणून हे माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं. वा, मला असं वाटतं सगळ्याच लोकप्रतिनिधींनी ऐकावं आणि त्याचं आचरणात आणावं, अनुकरण करावं, असं तुम्ही एक मार्गदर्शन परत पथ त्यांना दाखवलंय, पथदर्शन केलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण नक्कीच मला असं वाटतं बऱ्याच काळानंतर सुनील कर्जतकरजींना इतकं व्यक्त होताना, बोलतं होताना पाहणं आणि ऐकणं ही खरंच पर्वणी आहे. कारण इतका तुमचा समग्र अनुभव आहे, 46 वर्षाचा पक्ष संघटनेतला, पक्षात काम कर, एखादा पक्ष अगदी स्क्रॅच पासून ते इतका मोठा होताना पाहणं, मला असं वाटतं की हे देखील एक कार्यकर्ता म्हणून तुमच्यासाठी, तुम्ही एक तो जो अनुभव आहे तुमच्याकडचा तो अतिशय समृद्ध आहे. पक्ष संघटनेमध्ये 29 वर्ष काम करणं, आणि ते सुद्धा इतक्या वेगवेगळ्या पदांवर काम करणं, संघटन मंत्री म्हणून काम करणं, अनेकांना तुम्ही ब्रेक दिलेला आहे, अनेकांना तुम्ही आमदार केलेलं आहे, अनेकांना मंत्री त्या अनुषंगानं पुढे लोक झालेली आहेत, अनेकांचं भवितव्य तुम्ही ठरवलेलं आहे. ह्यावेळी पक्षानं तुम्हाला एक वेगळ्या रोलमध्ये लोकांच्या समोर दिलेला आहे. कारण हा जो जसं मी म्हटलं की हे ऐकणं आणि हे समजून घेणं, हे उतार चढाव ह्या सगळ्या तुमच्या कारकिर्दीतले, हे सुद्धा खरंच फार मोलाचे असतात. त्यामुळे मला असं वाटतं ह्या सगळ्याचा फायदा महाराष्ट्राच्या जनतेला नक्कीच येत्या काळामध्ये होणार आहे. कारण त्यांचे प्रश्न तुम्ही तितक्याच तळमळतेनं लोकांसमोर आणि विधिमंडळात मांडणार आहात, आणि तर्कशुद्धपणे मांडणं ही तुमची खासियत आहे. त्यामुळे नक्कीच महाराष्ट्राच्या प्रश्नांना तिथं वाचा फोडली जाईल असं आम्ही मानतो. आणि तुम्ही आज खरंच इथं आलात
इतक्या वेगवेगळ्या विषयांवर आपण खरं तर चर्चा केली. अजूनही असं वाटतंय की अजून हा असा इंटरव्ह्यू चालू राहावा, अजून काहीतरी ऐकायला मिळावं. पण त्यासाठी आपण पुन्हा भेटू. एक एपिसोड 2 नक्कीच करू. कारण इतक्या वर्षांचा जो अनुभव असतो तो मला असं वाटतं काही तासांमध्ये त्याला बांधणं हे खरंच अशक्य असतं. त्यामुळे नक्की तुम्हाला ऐकायला पुन्हा आवडेल आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना देखील. आज तुम्ही इथं आलात, आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल अनेक धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. खरं तर एका वेगळ्या स्वरूपामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला आता तुम्हाला ऐकायचं आहे. त्याची एक झलक कॉफी विथ कदममध्ये लोकांनी पाहिलेली आहे. पण येत्या काळामध्ये तुमची भाषणं ऐकायला देखील आम्ही तितकेच आतुर आहोत. त्याबद्दल तुम्हाला अनेक शुभेच्छा. आज तुम्ही इथं आलात त्याबद्दल अनेक धन्यवाद. तर आता कॉफीमध्ये वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.